नमस्कार मंडळी, गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण बनवतो हरभऱ्याची सुकी भाजी. सुक्या हरभऱ्याची चटणी बनवतो. त्याच्यासाठी झिंगे घेतलेले आहे 100 ग्रॅम. हरभऱ्याचे शेंडे आपण खुडून घेतले. त्याच्यासाठी 3 छोटे कांदे घेतलेले, 10-15 मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा चमचा जिरे घेतले, छोटा चमचा हळद घेतलेली, एक मटण मसाला घेतला 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा आणि लसूण कांड्या 2. मिरच्या आणि लसूण घेतलेले ते चांगल्या प्रकारे आपण ठेचून घेणार आहे. आता हेव्हा ते चांगल्या प्रकारे ठेचून घेतले आणि आता आपण ते काढून घेऊया. हे बघा ताटामध्ये काढून घेतले आता ते. हे बघा. त्यानंतर आता आपण कांदा कापून घेऊया. हे बघा, आता आपण पहिले 2 कांदे कापून घेतले. हे बघा, हा असा कांदा, हा सुद्धा असा बारीक कापून घ्यायचा आहे कांदा. हे बघा, अशा प्रकारचे कांदे आपण कापून घेतले सगळे व्यवस्थित. 3 कांदे होते आपले मीडियम, ते कांदे आपण कापून घेतले. आता हे बघा, आता ही हरभऱ्याची भाजी ही 3 पाण्याने स्वच्छ आम्ही आता धुवून घेतो आहे. हे बघा, आता हरभऱ्याची भाजी आपण धुवून आणली होती, ती आता खलबत्त्यात घालून कुटून घेऊ व्यवस्थित. हरभऱ्याची भाजी आपण व्यवस्थित कुटून घेतली. आता ही बघा, अशी हरभऱ्याची भाजी आपण व्यवस्थित कुटून घेतली. आता त्याच्यानंतर आता हे झिंगे आहे या ताटात काढून घ्यायच्या. त्यातलं खराब काढून घ्यायचं, एका बाजूला काढून घ्यायचं, नंतर ते भाजून घ्यायचे. हे व्यवस्थित अशी आपली व्यवस्थित याचा कचरा आहे तो काढून घेतला आपण आणि त्या झिंगे आपण आता भाजून घेऊया. थोडेसे लाल भाजून घ्यायचे. हे बघा, आता आपल्या झिंग्या व्यवस्थित गरम झाल्या, लाल झाल्या. आता आपण त्या काढून घेऊया. हे बघा, 2 चमचे आपण तेल टाकून घेऊया. 1 2 3 चमचे तेल टाकले आपण. कढई तापलेली. आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया. कांदा कापलेले आहेत छोटे 3 कांदे. कांदे चांगले लाल होऊ द्यायचे. हे बघ, कांदा, मिरची आणि लसूण ठेचून घेतात. आता तो टाकूया तो व्यवस्थित. हे बघ, सगळे मसाले हे टाकून घेऊ आपण. जिरे, मटण मसाला, हळद आणि धना पावडर. मसाले व्यवस्थित त्याला तळून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेव्हा आपण 1 चमचा भरून एवढं मीठ टाकून घेऊ. जो हरभऱ्याची भाजी ठेचून घेते हरभरा ते टाकूया आता आपण त्याच्यात. थोडं पाणी टाकून घेऊया ते, कारण खाली जळायला लागलं. हे आता हरभऱ्याची भाजी शिजलेली. आपण त्या झिंग्या ते गरम करून घेतो. त्या झिंग्या आपण त्यात टाकूया. आता बघा, हरभऱ्याची भाजी झिंगे बनवत होतो त्याच्यावर ताट ठेवलं होतं. ते ताट आपण काढून घेऊन व्यवस्थित तयार झाले काय ते बघून घेऊ एकदा. हे बघा, अतिशय व्यवस्थित असं शिजलेलं आहे ते. आणि आपण आता ते काढून घेऊ, त्याची टेस्ट करू. हे बघा, एका ताटात काढून घेऊ आपण सगळं ते. हे बघा, व्यवस्थित हरभरा आणि झिंग्याची भाजी तयार झाली. साधी हरभऱ्याच्या भाजीत आपण झिंगे टाकल्या त्या, त्याची बी टेस्ट घेऊन बघू एकदम कशी झाली. एकदम भन्नाट अशा झिंगा तयार झालेल्या आहे. हरभरा झिंग्याची चटणी. मंडळी, आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्कार.